मंडळाच्या वतीने शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्याचं काम मान्य श्री लांजेवार गुरुजी करतील. लांजेवार गुरुजी आहेत भरपूर लोक. गोपाल कृष्ण महाराज की जय. आहे पिपळा डाक बंगल्याचे आहेत रुपेशजी बागडे आणि मंडळींना मी इथं आमंत्रित करतोय की त्यांनी सुद्धा बाबांचं शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करा. रुपेशजी बागडे आणि पिपळा डाक बंगल्याची कार्यकर्ता मंडळी. सुरू झालं थंडी खूप झालं नाही बाबा नाही. श्री चक्रधर स्वामी की जय. आम्हाला ज्यांचं सहकार्य सतत लाभत असते पाटण सांगी देवस्थान मंडळाच्या वतीने माननीय आनंदरावजी गजबिये साहेब बाबांचं शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करतील. थांबून आनंदरावजी गजबिये साहेब बाबांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करताय. जय. त्यानंतर सर्वज्ञ बहुउद्देशीय संस्था नागपूर या संस्थेच्या वतीने सौ उज्ज्वला माटे मॅडम बाबांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करतील. सर्वज्ञ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने डॉक्टर माटे मॅडम बाबांचं शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करतील. प्राध्यापक माटेंना सुद्धा मी विनंती करतो दोघांच्याही वतीने शाल आणि श्रीफळ बाबांना अर्पण केला जात आहे. महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. उत्तर नागपूर महानुभाव मंडळाच्या वतीने माननीय श्री वाय.डी. डोंगरे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन बाबांचा सत्कार केला जात आहे. डोंगरे सर. कृष्णाजी डोंगरे सर उत्तर विभागातील मानभाव मंडळाची बरीच मंडळी या ठिकाणी आम्हाला दिसली. मग त्यांच्या वतीने शाल आणि श्रीफळ देऊन बाबांचा सत्कार केला जात आहे. गजबियेजी कृष्णाजी डोंगरे बाळकृष्णजी गजबिये ठाकरे महाराज की जय. गजबिये साहेब एक कार्यकर्ते मान्य श्री चरणजी गजबिये यांच्याकडूनही बाबांना शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला जाणार आहे. मी त्यांना इथे आमंत्रित करतो. चरणजी गजबिये. चरणजी गजबिये साहेब बाबांचं शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करतील. गोपाल कृष्ण महाराज की जय.
पंचकृष्ण महिला मंडळ नागपूर या मंडळाच्या वतीने सौ रमा गोंडुळे बाबांचं शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करतील. त्यांच्यासोबत जी मंडळी आहे, अरे पोरांना घेऊन गेली, ठीक आहे. एंजल्स रिअलिटीजच्या वतीने मार्केटिंग डायरेक्टर प्राध्यापक माटे सर आणि त्यांची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. ते सर्व लोक एंजल्स रिअलिटीजच्या माध्यमातून बाबांचं शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करतील. बालकृष्ण महाराज. रमा गोंडुळे पंचकृष्ण महिला मंडळ नागपूर या मंडळाच्या वतीने सौ रमा गोंडुळे ह्या सुद्धा बाबांचं शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करतील. नाही, सर्वज्ञ सेवाभावी महिला मंडळ नागपूर, सर्वज्ञ सेवाभावी महिला मंडळ नागपूर यांच्या जे काही पदाधिकारी अध्यक्ष महोदया आडकिने मॅडम आणि त्यांची चमू जर या ठिकाणी असेल तर त्यांनाही मी व्यासपीठाकडे आमंत्रित करतोय की त्यांनी बाबांचं शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करा. सर्वज्ञ सेवाभावी महिला मंडळ नागपूर. सर्वज्ञ सेवाभावी महिला मंडळ नागपूरच्या वतीने बाबांचं शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला जात आहे. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. हा सत्काराचा सोहळा इथं आटोपता घेतोय कारण बराच लांबलेला आहे. दिन सोहळ्याला सुरुवात करतोय आणि प्रास्ताविकासाठी सरळ मानभाव परमार्थ अध्ययन संस्थेचे सचिव आदरणीय श्री खोब्रागडे गुरुजींना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय की त्यांनी प्रास्ताविक करावं. परमार्गाशी आदिकांत दत्तात्रय प्रभू मानभाव परमार्ग अध्ययन संस्थेच्या 23व्या वर्धापन दिनानिमित्ताने आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले परमपूज्य पट्टाजी महोदाचार्य आचार्य प्रवर 108 श्री वर्धनस्थ बिडकर बाबा रणाईचे आपल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून लाभलेले परमपूज्य पठाजी महोदाचार्य कैश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर परमश्री गोविंददादा कारंजकरजी अध्यक्ष अखिल भारतीय मानभाव परिषद. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शक म्हणून लाभलेले परमपूज्य पठाजी महोदाचार्य आचार्य प्रवर श्री सारकर बाबा धुळे. आजच्या कार्यक्रमाला अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून लाभलेले परमपूज्य पट्टाजी महोदाचार्य श्री वाकीकर बाबा दामोदर देवबर्डी. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले परमपूज्य ईशाधिष्ठित श्री मोहनराज दादा अमृते अमरावती. तसंच व्यासपीठावर उपस्थित गुरुजन, उपस्थित सर्व गुरु माता बंधू आणि भगिनी, आज आपल्या समोर मानभाव परमार्थ अध्ययन संस्थेचे प्रास्ताविक मांडताना मला अत्यंत आनंद होत आहे. जवळजवळ 10 वर्षापासून त्यांच्या मार्गदर्शनाला
आणि प्रबोधनाला आम्ही वंचित झालो होतो, असंही मार्गदर्शन आज आपल्याला इथे लाभलेलं आहे. यासोबतच आमचं जे माहेर अमरावती राजापेठ आश्रमचं आश्रम चे संचालक आमचे बाबा गोविंदराज बाबाजी सुद्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ते आलेलेच आहेत आणि आपल्याला आता मार्गदर्शन लाभणार आहे. आज या महानुभाव परमार्थ संस्थेच्या 23व्या वर्षापर्यंत सुरुवात होत आहे. 22 वर्ष पूर्ण झाली. या वास्तूची मुहूर्त वेळ रोज श्री चक्रधर स्वामीच्या तत्वज्ञानाच्या वैचारिक दृष्टिकोन यथार्थपणे सामान्य लोकांसमोर मांडण्याचं कार्य त्या महानुभाव परमार्थ संस्थेच्या डॉक्टर मेश्राम कैवल्यवासी डॉक्टर मेश्रामांच्या व्यासपीठाद्वारे गेली 22 वर्ष सुरू आहे. त्या पंथामध्ये ज्या की बऱ्याचशा अवणिमा होत्या, स्वामीच्या तत्वाला गालबोट लागणाऱ्या बऱ्याचशा काही गोष्टी घडत होत्या, त्याला आळा घालण्याचं काम त्या महानुभाव परमार्थ संस्थेच्या व्यासपीठाने केलेलं आहे आणि पुढे अशाच प्रकारचं कार्य हे महानुभाव परमार्थ संस्था करीत राहील, यात काही संशय नाही. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं असाल की आज भव्य शोभा रॅली काढण्यात आलेली आहे. 23 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि रौप्य महोत्सवाला केवळ आता 1 वर्ष उरलेला आहे आणि त्यानंतर रौप्य महोत्सव होणार आहे. ही याची भव्य रॅली आणि हा कार्यक्रम हा रौप्य महोत्सवाची ही पायाभरणी आहे असं म्हटलं तर वावगं होऊ नये. आणि या पायाभरणीच्या कार्यक्रमामध्ये या आपल्या जे महानुभाव अध्ययन मंदिराची जी वास्तू आहे, या वास्तूचे स्वरूप पाठवणे तुम्हाला सर्वांचा अध्यक्ष कर्तव्य होऊन बसलेला आहे. सर्व क्षेत्रात जर प्रगती होत असेल तर वास्तूची सुद्धा प्रगती व्हायला पाहिजे, वास्तू सुद्धा त्या मानाने त्या भव्य स्वरूपात उभे राहायला पाहिजे, असा हा संस्थेचा मानस आहे. आणि या सर्व गोष्टी आपल्या सर्वांच्या तन्मन धनाने आणि मार्गदर्शनाने आणि सहकार्याने होणार आहे. आज या 22 वर्षामध्ये आपल्याकडून भरघोस असं सहकार्य लाभलेलं आहे आणि यापुढे असंच आपल्याकडून सक्रिय सहकार्य लाभत राहील आणि संस्थेच्या कार्याला दिवसेंदिवस पुढे कसं जाता येईल याचं मार्गदर्शनासाठी आपलं सहकार्य आणि मान्यवरांचा आशीर्वाद सतत लाभत राहील, एवढीच मी आजच्या प्रसंगी आपल्यासमोर मी या संस्थेच्या वतीने विनंती करतो. आणि आता आपला जास्त वेळ न घेता मान्यवरांचं यथोचित मार्गदर्शन आपल्याला लाभावं म्हणून मी माझ्या संस्थेत हे अल्पसं प्रास्ताविक या ठिकाणी पूर्ण करतो. धन्यवाद. यानंतर प्रास्ताविकानंतर आपल्याला एक बालिका तिची इच्छा आहे की काहीतरी मला बोलायचं आहे, तर ती फार इच्छुक असल्यामुळे मी थोडंसं आपली सर्व लोकांची परवानगी घेतोय आणि ही कुमारी प्राची धोके ही देवबर्डीला असते, ती आपलं वक्तव्य आपल्या समोर सादर करते. आपण